संगमनेर तालुक्यामधील निमोण गावातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयामधील शिक्षक कानिपनाथ शंकर पानसरे वय वर्ष 45 यांनी इयत्ता 8वी आणि 9वीमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी अश्लील बोलून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं आहे। हा शिक्षक विद्यार्थ्यांना दूर एकांतात नेऊन त्यांचे शोषण करत असे। एका विद्यार्थ्याला मालदाड सोनोशीच्या घाटात नेऊन अनैसर्गिक कृत्य करायला लावल्याचा आरोप शिक्षकांवर करण्यात आलाय। मुलांनी याची कोठे वाच्यता केली तर तुम्हाला जीवे ठार मारीन अथवा माझ्या जीवाचे काही बरे वाईट करीन असे शिक्षक पानसरे हा विद्यार्थ्यांना धमकावत होता। मार्क्स कमी करण्याची धमकी दिली जायची। पीडित विद्यार्थ्यांनी पालक आणि विद्यार्थी कार्यकर्ता यांनी याची माहिती दिल्यानंतर या गंभीर प्रकरणाचं बिंग फुटलं। तब्बल 12 ते 15 विद्यार्थ्यांचे असे लैंगिक शोषण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याप्रसंगी पालक पांडुरंग गोमासे आणि पीडित विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली। आज जो झालेला प्रकार आहे या प्रकाराबद्दल मी प्रथमतः झालेल्या सर्व घटनेचा निषेध करतो आणि जे स्वतःहून मुलं पुढे आले त्यामध्ये आमचे सोनाडी गावचे 4 मुलं त्यांनी येऊन जी मुलाखत दिली सकाळी त्या अतिशय त्यांचं ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटण्याची सारखी गोष्ट आहे। प्रथमतः गावचा सरपंच या नात्याने मी प्रथम झालेल्या सर्व घटनेचा निषेध करतो आणि माझी एकच विनंती फक्त सरकारला विनंती, शासनाला विनंती आणि मीडियावाल्यांना पण माझी एक आग्रहाची विनंती, नम्रतेची विनंती की ह्या प्रकाराबद्दल झालेल्या प्रकाराबद्दल आपण सर्वांनी दक्ष राहून आणि जे अत्याचारित कुटुंब आहे त्या कुटुंबांना कुठेतरी न्याय मिळावा। आज सकाळी तुम्हाला सांगतो त्या संस्थेचे चेअरमन होते, साधे ते चेअरमन त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांची चौकशीसुद्धा त्यांनी केली नाही। म्हणजे किती निर्दय हृदयाची हे कमिटी आणि या कमिटीवरती तुम्हाला सांगतो इथे एक राजकारणाचा अड्डा बनलेला आहे। ते स्कूल कमिटी म्हणजे हे काय स्कूल कमिटीची मध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही शाळेच्या बाबतीत, परंतु कुठं गावामध्ये राजकारण असलं की त्यांच्या तिथे मिटिंगा होतात आणि तिथून सगळे सूत्र हलतात। म्हणून माझी सरकारला एकच विनंती की यांची संपूर्ण कमिटी बरखास्त करून सरकारने स्वतः विनोद तावडे शिक्षण मंत्री त्यांनी विनोद तावडे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून आणि त्याच्यावरती ती कमिटी कॅन्सल करून आणि स्वतः त्याच्यावरती लक्ष घालावलं, स्वतः आपले शासनाचे माणसं त्या ठिकाणी नेमावेत अशी माझी एक सोनाडी गावचा सरपंच या नात्याने माझी विनंती आणि नम्रतेची विनंती। एक दिवशी पानसरे सर शनिवारच्या दिवशी मला मावशीच्या घरी न्यायला आले, डोंगरात साईड नेले, मला म्हणले बळजबरीने दिला आणि मला म्हणले मारलं मला आणि मला म्हणले इथं हात ठेवा असं गाडी चालवताना असतं। माझ्यावरती खूप वेळा अत्याचार केले। कोणत्या शाळेत शिकायला? 8वी ब हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालय निमोण। विद्यार्थ्यांनी ही घटना पालकांना सांगितल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पालकांनी विद्यालयामध्ये धाव घेत जाब विचारला। निमोणगाव बंद ठेवून ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवला। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्थानकामध्ये शिक्षकाविरोधात पालकांनी तक्रार दिल्यानंतर शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लगेच शिक्षकाला ताब्यातही घेण्यात आलं। तर या कारवाईविषयी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज दिनांक 8 रोजी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बालकांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा झालेला आहे। सदर गुन्हा हा निमोण या गावी हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालय या शाळेत झालेला असून आरोपी हा सदर महाविद्यालयाचा शिक्षक असून सदर आरोपीने मुलांना एका अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास हा पोसई कदम करत आहेत। माननीय SDPO साहेब संगमनेर तसेच तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तो तपास चालू आहे। सदर गुन्ह्यामध्ये भादवी कलम 377, 506 व पोक्सो 3, 5, 12, 11 व 12 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज दिनांक 6 वाजता रोजी आरोपीला अटकेत घेण्यात आलेला आहे आणि सदरचं पोलीस अटकेत आहे। मुलांची संख्या यामध्ये 5 ते 6 असून सदर महाविद्यालयाच्या ज्या मुलींवर अत्याचार झाले आहेत त्या मुली अजूनपर्यंत तरी समोर आलेल्या नाही आहेत। उद्या अजून पुढील तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार अजून कलमे वाढवण्यात येतील व पुढच्या गुन्ह्याचा तपास करण्यात येईल। संबंधित शिक्षकाचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी स्थानिकांनी संस्थेकडे केली आहे। दरम्यान मुलांवर अत्याचार होत असताना इतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांना याची साधी चुणूकही लागली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। याप्रसंगी येथील स्थानिक चंद्रकांत घुगे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आमच्या निमोण गावामध्ये आपल्या सह्याद्रीची हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालय म्हणून संस्था आहे। तर आमच्या निमोण पंचक्रोशीमध्ये सर्वात मोठी संस्था आहे। जवळजवळ मला वाटतं 5वी ते 12वीपर्यंत 1650-1700 मुलांचा पट आहे आणि
या शाळेमध्ये का 1-2-3 महिन्यापूर्वी एक पानसरे सर म्हणून तिथं कार्यरत आहे. 8वी-9वीच्या मुलींना शिकवतो आहे. तर त्या सरांनी काही मुलींना असं म्हणजे प्रेमाची चाळीतलं बोलणं, काही मुलांना इकडे डोंगराक मालदडच्या सोनेवाडीच्या डोंगराक घेऊन लैंगिक छळ केलेला आहे. आणि ते मुलं घाबरून त्यांना परत दमदाटी द्यायचं का हे कोणाला सांगायचं नाही. हे जर सांगितलं तर मी तुमचा खून करील म्हणजे वगैरे असे त्यांना धमकून पोरांना कार केलं. परंतु कुठंतरी वाचा फुटतीत. काल त्या मुलांना त्यांच्या पालकांना सांगितलं तर मी तर बाहेर गेलो होतो. आज सकाळीच आमच्या सरपंचाने मला फोन केला. आम्ही चौकशी करण्याकरता गेलो. साहेबराव आंधळे, पांडुरंग गोमाशे आम्ही बरेचसे जण तिथं चौकशी करण्याकरता मुख्याध्यापक गेलो. तर मुख्याध्यापक म्हणलं तो माणूस कुठे आहे. ते म्हणत त्याने रजेचा अर्ज टाकलेला आहे. तर मला सांगायचं काय का बाबा असं होत असताना त्या शाळेमध्ये एक तर मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.